नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जॉयफुल तडका या चॅनल मध्ये। पुन्हा एकदा तुमच्या समोर घेऊन आलेली आहे उन्हाळा स्पेशल एक रेसिपी, ज्याचं नाव आहे मलाई गोळा। मलाई गोळा बनवण्यासाठी लागणाऱ्या रबडीची देखील आपण रेसिपी बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वात प्रथम आपल्याला बनवायची आहे रबडी। इथे मी 2 कप दूध घेतलेला आहे। 250 ml चा हा मेजरिंग कप आहे, म्हणजेच इथे मी अर्धा लिटर दूध घेतले आहे। हे दूध आपल्याला शक्यतो नॉनस्टिकच्या पॅन मध्ये घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम मोठी करून एक उकळी आणायची आहे। ती उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे। हे दूध सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून साय ही पॅनच्या कडांना चिटकणार नाही। बऱ्याच वेळा साय न काढल्यामुळे जळण्याची देखील शक्यता असते आणि या रबडीला वेगळा वास येऊ शकतो। त्यामुळे अशा प्रकारे हे दूध सतत हलवत राहायचं आहे व पॅनच्या कडांना चिकटलेली साय ही आपल्याला दुधामध्ये मिक्स करायची आहे, जेणेकरून दूध लवकर घट्ट व्हायला सुरुवात होईल। इथे आपण बघू शकता दूध बऱ्यापैकी आटलेले आहे। आता आपल्याला घ्यायची आहे पाव कप दुधाची पावडर, म्हणजेच मिल्क पावडर। यामध्ये आपल्याला टाकायचे आहे 3 ते 4 चमचे दूध। शक्यतो इथे थंड दुधाचा वापर करावा, जेणेकरून दुधाच्या पावडरच्या गाठी होणार नाहीत। दुधाची पावडर व थंड दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आपण बघू शकता एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे। ही पेस्ट आपल्याला दुधामध्ये टाकायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचे आहे। यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे पिठी साखर। ही पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। इथे आपण बघू शकता व्यवस्थित रबडी तयार झालेली आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया। ह्याची कन्सिस्टन्सी थोडीशी मीडियम थिक असावी। मलाई गोळ्यासाठी लागणारी रबडी तयार झालेली आहे। या रबडीला आपण पूर्णपणे थंड करून घेऊया। मलाई गोळा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सिरप। हे सिरप घरच्या घरी कसे बनवायचे त्याची रेसिपी मी मागच्या व्हिडिओत, म्हणजेच बर्फाचा गोळा या व्हिडिओमध्ये दिली होती। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। तुम्ही त्यावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। आता आपल्याला घ्यायचे आहे बर्फाचे तुकडे। हे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे व ते बारीक वाटून घ्यायचे आहेत। मलाई गोळा ज्या आकाराचा बनवायचा आहे त्या भांड्यात बर्फाचा चुरा टाकून घ्यायचा आहे व अशा प्रकारे सर्व बाजूंनी प्रेस करून घ्यायचा आहे। सर्व बाजूंनी व्यवस्थित प्रेस केल्यानंतर हे भांडे उलटे करायचे आहे, जेणेकरून बर्फ ट्रे मध्ये येईल। हा तयार झालेला आहे बर्फाचा गोळा। या गोळ्यावरती टाकणार आहोत आपण बनवलेली रबडी। 3 ते 4 चमचे इथे मी रबडी टाकलेली आहे। आपल्या आवडीनुसार आपण या रबडीचे प्रमाण कमी जास्त करू शकता। यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे अमूलचे मिठाई मीठ। याऐवजी तुम्ही मिल्क मेडचाही वापर करू शकता। इथे मी 3 ते 4 चमचे मिठाई मीठ घातलेले आहे। यानंतर आपण यावरती टाकणार आहोत वेगवेगळ्या रंगांचे बनवलेले सिरप। हा किती टेम्पटिंग दिसतंय। मस्तच।
यानंतर आपण ॲड करणार आहोत ड्रायफ्रूट्सचे तुकडे। इथे मी काजू आणि पिस्ता टाकलेला आहे। यानंतर यावरती ॲड करूया चॉकलेट सिरप। यावरती आपल्याला लावायची आहे चेरी। तर रेडी झालेला आहे आपला मलाई गोळा। कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडला असेल। तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जॉयफुल तडका या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल बटनवरती प्रेस करायला विसरू नका। तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा, आयुष्याची मजा घेत रहा। थँक यू।